नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC प्री आणि मेन्समध्ये विचारलेल्या पॉलिटीच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहतोय आणि आज आपण केंद्र राज्य संबंधाबद्दलचे जे प्रश्न आले होते, जवळजवळ ते 60-70 प्रश्न आहेत, तर त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. जर का तुम्ही पाठीमागच्या लेक्चर्स पाहिले नसतील, जवळजवळ हे 32-33 लेक्चर असेल, त्याच्यापेक्षा पुढचंच असेल. ओके, तर ही पाठीमागचे लेक्चर सगळी पहा की जेणेकरून पॉलिटीसाठी प्रश्नांच्या विश्लेषणासाठी तुम्हाला पुस्तक वाचायची गरज पडणार नाही कुठलंही. एवढं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण या सिरीजच्या माध्यमातून आपण करतोय. त्याच्यामुळे न विसरता मागचे सुद्धा सगळी लेक्चर पहा. जर का तुम्हाला ही आपल्या VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरची लेक्चर जर का आवडत असतील, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत न विसरता शेअर करा. त्यांना म्हणा पॉलिटीच्या PYQसाठी पुस्तक घेऊ नका, फक्त हे लेक्चर सिरीज पहा. ओके, ह्या सगळ्या अपडेट ज्या आहेत तर त्या तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती, टेलिग्रामवरती, इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या चॅनलवरती मिळतील. आजचा जो आपला टॉपिक आहे तर केंद्र राज्य संबंध, याच्यावर जे प्रश्न आले होते तर त्या प्रश्नांची चर्चा आज आपण करणार आहे, अचूक उत्तरासह, परीक्षाभिमुख परिपूर्ण स्पष्टीकरणासह. ज्यावेळेस आपण केंद्र राज्य संबंधाची चर्चा करतो त्यावेळेस आपल्याला भारताच्या पॉलिटिकल सिस्टीमबद्दल थोडीशी माहिती असायला पाहिजे. भारत हे एक संघराज्य आहे. आता तुम्ही म्हणाल की संघराज्य म्हणजे काय, ही संकल्पना म्हणजे काय? जर का सर्वसामान्यपणे विचार केला तर संघराज्य म्हणजे राज्य आणि त्यातील प्रदेश या दोघांच्या हितसंबंधात संतुलन साधण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे आपलं स्वायत्त राजकीय अस्तित्व टिकवून धरतानाच काही समान हितसंबंधाच्या पूर्ततेसाठी एकत्र येऊ इच्छिणाऱ्या अथवा एकत्र राहू पाहणाऱ्या राजकीय घटकांमधील सामाजिक करार, सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे संघराज्य असं मानलं जातं. आणि त्यामुळे संघराज्यास एखाद्या राज्यव्यवस्थेतील शासनाच्या 2 पातळ्यांमधील अधिकार वाटपाची व्यवस्था म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याच्यामध्ये एका बाजूला सर्वसाधारणपणे शासन आणि दुसऱ्या बाजूला सर्वसाधारणपणे शासनाचे घटक असणारी घटक राज्य, अशा 2 पातळ्या निर्माण केल्या जातात. आणि आत्ताच्या आधुनिक काळात समान सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक वारसा, समान हितसंबंध आणि उद्दिष्ट, लोकशाहीचं विकेंद्रीकरण आणि प्रशासकीय सोय इत्यादी कारणामुळे अनेक राज्यव्यवस्थांमध्ये संघराज्यात्मक द्विदल शासनाचा प्रयोग स्वीकारण्यात आला आहे. आणि विविध संघराज्य प्रयोगाचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर संघराज्य निर्मितीच्या प्रामुख्यानं 2 महत्त्वाच्या प्रक्रिया दिसून येतात. पहिली संघराज्य निर्मितीची प्रक्रिया आहे केंद्राकर्षी, सेंट्रिपिटल प्रकारची. त्याच्यामध्ये अनेक स्वतंत्र प्रदेश एकत्र येऊन संघशासन निर्माण केलं जातं. उदाहरणार्थ अमेरिकेचं संघराज्य पूर्वीसुरूच्या 13 स्वतंत्र वसाहती एकत्र येऊन निर्माण झालं. यास एकत्र येणारं प्रारूप म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि दुसरं आहे केंद्रोच्चारी, सेंट्रिफ्युगल फेडरलिझम. एखादा अखंड भूप्रदेश संघराज्य व्यवस्था स्वीकारून संघशासनाबरोबर घटक राज्य शासनाची स्थापना केली जाते. उदाहरणार्थ ब्रिटिश भारतीय प्रांत म्हणजे आत्ताचा भारत, यास एकत्रित ठेवणारं प्रारूप म्हणूनही ओळखलं जातं. तर ही भारतीय संघराज्याची संकल्पना आहे. संघराज्याची काही वैशिष्ट्यसुद्धा आहेत. त्याच्यामध्ये शासनाच्या किमान 2 घटनात्मक पातळ्या असतात, अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अधिकारांची विभागणी जी असते तर ती झालेली असते. लिखित स्वरूपाचं संविधान जे असतं तर ते असतं. स्वतंत्र न्यायमंडळ असतं आणि द्विगृही कायदेमंडळ असतं. आज ज्या प्रश्नांचा आपण चर्चा करणार आहोत तर ते आहेत केंद्र राज्य संबंध. केंद्र आणि घटक राज्यातील अधिकार विभागणी हे जसं संघराज्य व्यवस्थेचं मूलतत्व आहे, तसंच केंद्र आणि राज्य संबंध हा देखील व्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. कारण ह्या दोन्ही शासन पातळ्याच्या कारभार प्रक्रियेत परस्पर संबंध येणं ही बाब अटळ आहे. त्यामुळंच केंद्र आणि राज्य या दोघातील संबंधाविषयीची घटनात्मक तरतुदी ज्या आहेत तर त्या तुम्हाला राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे नमूद केल्याचं दिसतं. त्याच्यामध्ये कायदेशीर अधिकार, आर्थिक विभागणी असेल किंवा दुसरी प्रशासकीय विभागणी असेल. जर का राज्यघटनेच्या 11व्या भागात कलम 245 ते 255 केंद्र राज्य कायदेशीर संबंध, कलम 256 ते 263 केंद्र राज्य प्रशासकीय संबंध आणि तर राज्यघटनेच्या 12व्या भागात कलम 264 ते 293 मध्ये केंद्र राज्य वित्तीय संबंधाची तरतूद करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा. भाग 11 मध्ये केंद्र राज्य कायदेशीर संबंध आणि प्रशासकीय संबंध आहेत, तर भाग 12 मध्ये केंद्र राज्य वित्तीय संबंधाची तरतूद करण्यात आलेली आहे. हे सगळं आपण चर्चा करत असताना पार्श्वभूमी, घटनात्मक तरतुदी, अधिकारांचं वाटप, हे केंद्र राज्य संबंधात अधिकारांचं वाटप जे आहे तर राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात करण्यात आलेलं आहे. 7व्या परिशिष्टात 3 सूच्या आहेत.
एक केंद्र सूची, दुसरी राज्य सूची आणि तिसरी समवर्ती सूची. या अधिकार विभागणीशी संबंधित असणारं कलम जे आहे तर ते आहे कलम 246. हे लक्षात ठेवा, कलम 246 केंद्र राज्य कायदेशीर संबंधातलं हे एक कलम आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर वित्त आयोग आणि संबंध, कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. या वित्त आयोगाचे जे प्रश्न आहेत तर ते घटनात्मक संस्था याच्या अंतर्गत तुम्ही पाहू शकता. GST 101वी घटना दुरुस्ती आणि GSTची स्थापना, राज्य स्वायत्ततेच्या ज्या मागण्या होत्या वेगवेगळ्या राज्याकडून, केंद्र राज्य संबंधातील वादाचे मुद्दे कुठले आहेत, तर या 4-5 गोष्टींची चर्चा जी आहे तर तुम्हाला इथं करावी लागणार आहे की जेणेकरून त्या माध्यमातून केंद्र राज्य संबंधाच्या तिन्ही प्रकारच्या संबंधाची चर्चा किंवा अभ्यास तुमचा इथं एकत्रितपणे पूर्ण होईल. याच्यावरती आधारित कसा जरी प्रश्न आला तर तुम्हाला तो क्रॅक करता आला पाहिजे. मग तो प्रीला येऊ द्या ॲज वेल ॲज तो मेन्सला येऊ द्या, तुम्हाला तो प्रश्न सोडवता येऊ शकतो. फक्त एवढेच टॉपिक जे आहेत मी सांगितलेले तर ते तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करा. याच्या बाहेर नाही तुम्ही कव्हर केलं तर चालते, नाही अभ्यास केला तर तुम्ही चालते. आता राज्य स्वायत्ततेच्या मागण्या ज्या व्हायला लागल्या होत्या तर काही राज्यांनी वेगवेगळे आयोग स्थापन केले होते. त्याच्यामधला राजमन्नार समिती आहे 1971 तमिळनाडू. त्याच्यानंतर आनंदपूर साहेब ठराव 1973चा की जो पंजाबनी हे केला होता. सरकारी आयोग 1983चा, याची नियुक्ती केंद्र सरकारनं केलेली होती. हा आयोग महत्त्वाचा आहे. याच्यानंतर 2007 साली पंची कमिशन आलं होतं केंद्र राज्य संबंधाचं पुनर्परीक्षण करण्यासाठी. त्याच्यानंतर केंद्र राज्य संबंधातील जे वादाचे मुद्दे आहेत त्याचीसुद्धा या ठिकाणी आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये विधिवत संबंधातला वाद असेल तर त्याच्याबाबत चर्चा असेल. राज्यपालाच्या पदावरून वाद होतात, प्रशासकीय संबंध आणि वित्तीय संबंध, त्याच्यामध्ये नियोजन आयोग असेल, वित्त आयोग असेल, नीती आयोग असेल, काही केंद्र पुरस्कृत योजना असेल, तर या वेगवेगळ्या कारणामधून जो वाद होतो तर त्याचा तुम्हाला इथं अभ्यास करावा लागणार आहे. समजलं? आलं लक्षात? या गोष्टींचा अभ्यास करा आणि केंद्र राज्य संबंधाबद्दल रिलॅक्स होऊन जावा. बरोबर? चला सुरुवात करूया. ही जी सिरीज आहे तर ती तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये MPSC पॉलिटी PYQ ॲनालिसिस सिरीज या टायटल अंतर्गत उपलब्ध आहे, पहा. पुढचा पहिला प्रश्न 2023, थोडंसं फास्ट जाऊया. बघा, बरोबर असणारी विधानं आपल्याला ओळखायची आहेत. कशाबद्दल? केंद्र राज्य कायदेविषयक संबंध, राज्यघटनेचा भाग किती आता सांगितला मी, भाग 11 कलम 245 ते 255 कायदेशीर संबंध, त्याच्याबाबत चुकीचं विधान. शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्ताचा हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. पहिलं विधान बरोबर आहे. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघ सूचीमध्ये समाविष्ट आहे. बरोबर आहे. करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे, तो राज्य सूचीमध्ये आहे. क चुकलं. ड बरोबर आहे. अ, ब आणि ड पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा 7व्या परिशिष्टावरती आधारित असणारा प्रश्न आहे. 7व्या परिशिष्टातल्या 3 सूच्या, संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचं सदस्य नव्हतं? आता सरकारी आयोग जो आहे तर 24 मार्च 1983 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश RS सरकारे यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला. त्याच्यामध्ये B शिवरामन आणि SR सेन हे 2 अध्यक्ष होते. बघा, B शिवरामन होते, SR सेन होते, रामा सुब्रमण्यम त्याचे अध्यक्ष नव्हते आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. आणि 1988 मध्ये, जानेवारी 1988 मध्ये केंद्र सरकारला ऑक्टोबर 1987 मध्ये सरकारी आयोगाने आपला अहवाल सादर केला आणि जानेवारी 1988 मध्ये तो अधिकृत त्या अहवाल जो आहे तर तो जाहीर करण्यात आला. आणि कायदेविषयक संबंध, वित्तीय संबंध बाबत या आयोगाने केंद्र सरकारला काही शिफारशी केलेल्या होत्या. त्याच्यातल्या बऱ्याचशा शिफारशी अंमलात आलेल्या आहेत, काही शिफारशी अजून तशाच आहेत. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, पंच आयोग. आता हा केंद्र राज्य, बघा आता इथं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देतो मी. केंद्र राज्य संबंधाचं पुनर्परीक्षण करण्यासाठी या आयोगाची निर्मिती करण्यात आली होती. त्याच्यामुळं 27 एप्रिल 2007 रोजी एक आयोग स्थापन करण्यात आला. 2 दशकापूर्वी म्हणजे 1983 मध्ये जो सरकारी आयोग स्थापन करण्यात आला होता, परीक्षण केलेल्या परिस्थितीमध्ये लक्षणीय बदल झालेला होता आणि त्या अनुषंगानं 5 सदस्यीय या आयोगाची निर्मिती करण्यात आली होती. त्याच्यामध्ये भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती मदन मोहन पंच आयोगाचे अध्यक्ष होते. धीरेंद्र सिंग माजी सचिव भारत सरकार, विनोद कुमार दुग्गल माजी सचिव भारत सरकार, डॉक्टर NR माधव मेनन माजी संचालक राष्ट्रीय न्यायिक अकादमी भोपाळ, विजय शंकर माजी संचालक CBI इत्यादी आयोगाचे सदस्य होते.
5 सदस्य आयोग होता. किती? 5 सदस्य. दॅट्स इट. आणि या आयोगाने वेगवेगळ्या शिफारशी केलेल्या आहेत. किती शिफारशी केल्या होत्या? 273. पंच आयोगाने 2010 30 मार्च रोजी आपला अहवाल सादर केला. 273 शिफारशी केलेल्या होत्या आणि ह्याच्यातल्या काही शिफारशी अंमलात आलेल्या आहेत, काही शिफारशी अंमलात यायच्या राहिलेल्या आहेत. काय केले? त्याच्यातलं आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या नेमणुकीबाबत प्राधान्यक्रमाचा अवलंब करावा काय सांगितले त्यांनी विचारले. तर याचं उत्तर आहे ब. म्हणजे कसं कसं त्यांनी क्रम विचारला आहे. तर पहिल्यांदा काय पाहिजे? ब 1, त्याच्यानंतर हे पाहिजे क, त्याच्यानंतर ड आणि त्याच्यानंतर हे 3 नंबरला आणि हे 4 नंबरला. दॅट्स इट. हे उत्तर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हा प्राधान्यक्रम तुम्ही लावून घ्या. प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला हे चांगलं दिसेल. आता हे थोडंसं खालीवर होतं म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतोय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पहिल्यांदा ब येईल, मग अ, मग ड आणि शेवटी क येईल. हे थोडंसं प्रिंट काढल्यानंतर चांगलं दिसेल. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती शिफारस राजमन्नार समितीने केलेली नाही आहे? आता हे जे राजमन्नार समिती जी आहे तर ही कधी आली होती तुम्हाला माहीत पाहिजे. 1971ला तमिळनाडूतील DMK शासनाने सप्टेंबर 1969मध्ये डॉक्टर PV राजमन्नार यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांचं नाव आहे लक्ष्मणस्वामी मुदलियार आणि PC चंद्रा रेड्डी, हे 2 सदस्य होते. केंद्र राज्य संबंधाचं परीक्षण करण्यासाठी या आयोगाची निर्मिती करण्यात आली होती. 1971मध्येच या समितीनं आपला अहवाल जो आहे तर तो तमिळनाडू शासनाला सादर केला आहे. तर हा काय एवढा आयोग महत्त्वाचा नाही आहे कारण हा केंद्र सरकारनं नाकारलेला आयोग आहे. ओके. कोणती शिफारस केलेली नव्हती? तर केंद्र राज्यांतर्गत स्थापना करावी, वित्त आयोग कायमस्वरूपी संस्था करण्यात यावी, अखिल भारतीय सेवा रद्द करण्यात याव्यात, या 3 शिफारशी केल्या होत्या. ही 4थी शिफारस जी होती तर या राजमन्नार आयोगाने केलेली नव्हती. बरोबर. आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बरोबर. वैधानिक अधिकारांच्या विभागणीपेक्षा कार्यकारी अधिकारांची केंद्र राज्यातील विभागणी अधिक गुंतागुंतीची आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. हिंदी भाषेच्या विकासाची खात्री करण्यासाठी केंद्र शासनात राज्य सरकारांना आदेश देण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. वैधानिक अधिकाराबाबत केंद्र आणि राज्य यांनी एकमेकांच्या संमतीने एकमेकांच्या निवडक अधिकार क्षेत्रावर अतिक्रमण करणं योग्य नाही, परंतु हेच कार्यकारी अधिकाराबाबत शक्य आहे. बरोबर आहे. म्हणजे हे हिंदी उद्या जर का महाराष्ट्राला केंद्रानं सांगितलं की हिंदी भाषेच्या विकासासाठी काहीतरी करा तर महाराष्ट्राला ते करावं लागणार आहे. लक्षात ठेवा. इथे लक्षात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 एकही विधान चुकीचं नाही आहे. वरची 3च्या 3 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. अयोग्य किंवा चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. आंतरराज्य परिषद 28 मे 1990 रोजी स्थापन झाली. बरोबर आहे. आंतरराज्य परिषदेची पुनर्रचना 11 नोव्हेंबर 1999मध्ये करण्यात आली. बरोबर आहे. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 1950 नाही आहे, 1952मध्ये करण्यात आली. त्याच्यामुळं क चुकलं आहे. आणि आंतरराज्य परिषदेचं कलम कोणतं? कलम 263 इंटरस्टेट काउन्सिल. दॅट्स इट. याचे अध्यक्ष कोण असतात? भारताचे पंतप्रधान असतात. बरोबर. आणि मुख्यमंत्री याचे सदस्य असतात. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. सरकारी या कमिशन कशाशी संबंधित होतं? सरकारी या कमिशन बघा तर कशाशी संबंधित होतं? सोपं आहे. केंद्र राज्य संबंध. 1983ला आयोग नेमला, 247 शिफारशी केल्या आणि अहवाल जो आहे तर 1987ला सादर केलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर असणारं विधानच ओळखायचं आहे. विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत? नाही. 1956च्या कायद्याने निर्माण केल्या जातात. त्या वैधानिक संस्था आहेत. एक चुकीचं आहे. 2 किंवा अधिक विभागीय परिषदा संयुक्त बैठकीचं आयोजन करू शकतात. अशा बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान भूषवतात? नाही. बैठकीचं अध्यक्षस्थान भारताचे गृहमंत्री भूषवतात. दुसरं सुद्धा चुकलं. विविध राज्यांनी मंजूर केलेल्या कायद्यामुळे एकमेकांशी संघर्ष होऊ नये हे पाहणं परिषदांचं प्रमुख वैशिष्ट्य असतं, उद्दिष्ट असतं? नाही. हे सुद्धा चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. विभागीय परिषदा झोनल काउन्सिल 1956च्या कायद्यानुसार याची स्थापना. ही घटनात्मक संस्था आहे का? नाही. गृहमंत्री अध्यक्ष असतात. बरोबर आहे. मुख्यालय पश्चिम विभागीय मुख्यालय कुठं आहे? तर कुठं आहे ते? पश्चिमचं मुंबईत आहे मुख्यालय, नॉट अहमदाबाद. चुकले. फक्त ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. केंद्र राज्य संबंधासंदर्भात खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर किंवा चुकीची विधानं ओळखा. बघा काय म्हणते.
भारतीय राज्यघटनेने सर्व अधिकार वैधानिक, कार्यकारी, आर्थिक, न्यायालयीन केंद्र राज्यामध्ये विभागून दिलेले आहेत? नाही. न्यायालयीन अधिकार कसं काय विभागलेत? बघा, कुठले कुठले अधिकार विभागलेत? कायदेशीर, दुसरा आहे प्रशासकीय आणि तिसरा आहे वित्तीय. दॅट्स इट. हे दोनच अधिकार आहेत. हे न्यायिक अधिकारांची काही विभागणी केलेली नाही आहे, बरोबर. त्याच्यामुळं चुकलं. भारतीय राज्यघटनेने केंद्राने राज्याला दिलेल्या वैधानिक अधिकारांचा क्षेत्रीय विस्तार स्पष्ट केलेला आहे. केलायच ना. काय सांगितलंय? कलम 200 कितीमध्ये हे अधिकार आहेत? कलम 245 ते 295 मध्ये वैधानिक म्हणजेच कायदेशीर अधिकार. कायदेशीर अर्थाने ना संसद सार्वभौम आहे ना राज्य विधिमंडळ सार्वभौम आहे असं म्हणता येईल, बरोबर. संविधान सार्वभौम आहे. हे क सुद्धा बरोबर आहे. ब आणि क ही दोन विधानं बरोबर आहेत. चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न अजून एकदा सरकारी या आयोगावरती आधारित हा प्रश्न आलेला आहे आणि आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. आपण ओळखणार आहोत. केंद्र राज्य संबंधाबाबत 1983 मध्ये केंद्र सरकारने त्रिस्तरीय आयोग नेमला. बरोबर आहे. सरकार या सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश होते. ते आयोगाचे अध्यक्ष होते. बरोबर आहे. 1986 नाही 1987 मध्ये अहवाल सादर केला. त्याच्यामुळं ते चुकलेलं आहे. बी शिवरामन आणि SR सेन सदस्य होते. हे बरोबर आहे. दॅट्स इट. त्रिसदस्य आयोग होता. वरतीच म्हटले ना, जर का त्रिसदस्य आयोग असेल, एक बरोबर असेल तर 4ही बरोबर असेल. 2 आणि 3 पैकी कुठलं तरी एक बाहेर काढायचं आहे. सरकारी न्यायाधीश होते. हे बरोबर आहे. ॲब्सोल्युटली. थोडंसं डोकं लावलं ना, ट्रिक्स वापरण्याची गरज नाही. थोडंसं डोकं लावायला पाहिजे. उत्तरापर्यंत तुम्ही हमखास पोहोचताय. पुढचा प्रश्न भारतीय संविधानाच्या कलम 258 अन्वये कुठली तरतूद करण्यात आली? आता सर्वप्रथम तुम्हाला कलम 258 हे जे आहे तर ते कशाचं कलम आहे ते माहीत पाहिजे. तर केंद्र राज्य प्रशासकीय संबंध जे आहेत तर ते कलम 256 ते 263 मध्ये आहेत. तर त्याच अंतर्गत कलम 258 येतं आहे. तर कलम 258 मध्ये काय आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ड. राष्ट्रपतीद्वारे राज्य सरकारच्या संमतीने केंद्र शासनाचे कार्य राज्य सरकारकडे सोपवणं. ओके. केंद्र सरकारचं कार्य केंद्र शासनाचं कार्य राज्य सरकारकडे सोपवता येऊ शकतं कलम 258 नुसार. समजलं. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणतं नीती आयोगाचे उद्दिष्ट आहेत? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया 1 जानेवारी 2015ला स्थापना. कुठली कुठली आहेत? सहयोगपूर्ण संघराज्याला प्रोत्साहन देणं. बरोबर आहे. आर्थिक धोरणामध्ये राष्ट्रहित. बरोबर आहे. प्राद्योगिक उन्नयन. बरोबर आहे. प्रादेशिक. हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. वाचून घ्या नीती आयोगाबद्दल. 2014ला प्लॅनिंग कमिशन नष्ट करण्यात आलं. 15 मार्च 1950ला नियोजन आयोगाची स्थापना झाली होती. ते रद्द करून नीती आयोगाची निर्मिती करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं आणि सध्या नीती आयोग कार्यरत आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? अनुदान म्हटले बरं का, अनुदान. कलम 275 लक्षात ठेवा. इथं गफलत होण्याची शक्यता आहे. आता कलम 275 जे आहे तर ते कशाशी संबंधित आहे? तर केंद्र राज्य वित्तीय संबंध कलम 264 ते 293 राज्यघटनेच्या 12व्या भागात केंद्र राज्य वित्तीय संबंधाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 275 मदत आणि अनुदानाशी संबंधित असणारं हे कलम आहे. लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं कलम आहे. पुढचा प्रश्न सरकारी या आयोगाशी संबंधित असणारा हा प्रश्न आहे. 1983ला निर्मिती आणि यांनी कशासाठी अनुकूल होता हा आयोग? तर वरीलपैकी एकही नाही आहे. याच्या शिफारशी ज्या आहेत तर त्या तुम्हाला BJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळतील. त्या शिफारशी तुम्ही एकदा वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पुढचा प्रश्न भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी डॅश डॅशने ठराव मंजूर केला तर? कुणी ठराव मंजूर करायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4 राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने तो ठराव मंजूर केला तर राज्यसूचीतल्या विषयाबाबत संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. इथं राज्यसभेचे अधिकार जे आहेत तर ते तुम्हाला जास्त असल्याचं दिसून येतं आहे. पुढचा प्रश्न भारतात सार्वजनिक धोरण. मोठा प्रश्न आहे, वाचून घ्या. सरकारी आयोगाबद्दलचा हा प्रश्न नाही आहे, सहकाराशी संबंधित. पंच आयोग त्याच्याबाबत चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा किती विधान आहेत? 4 विधान आहेत. त्याच्यातलं पंच आयोग. बघा चुकीचं विधान मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. याच्याबद्दलचं जे
तिसरं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. राज्यसभेने मंजूर केलेल्या महाविभागाच्या ठरावाने त्या ठरावास लोकसभेनं मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतं, हे विधान चुकीचं आहे. बाकीचे विधानं बरोबर आहेत. लक्षात ठेवा, हे मुख्य परीक्षेचे प्रश्न आहेत बरं का, मी आत्ताच सांगतोय तुम्हाला. हे प्रीला आलेले प्रश्न नाही आहेत. हे जास्तीत जास्त जे मोठे लेंदी प्रश्न आहेत तर ते मुख्य परीक्षेला आलेत. आणि जे वन लाईनर टाईप प्रश्न आहेत बघा, हा प्रश्न पूर्व परीक्षेचा आहे. राज्यघटनेच्या कितव्या भागात कोणत्या कलमामध्ये केंद्र राज्य आर्थिक संबंध आहेत? भाग 12 कलम, बघा भाग कुठे गेलं, भाग 12 कलम 264 ते 307. ओके, हे केंद्र राज्य वित्तीय संबंध आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या बाबी भारतातील आंतरराज्य परिषद इंटरस्टेट काउन्सिल कलम 263 लक्षात ठेवा, हे वगळलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं उत्तर आहे. प्रश्न मोठा आहे, लेंदी आहे, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकीचे ऑप्शन तुम्ही या ठिकाणी वाचून घ्यायचे आहेत. मोठे मोठे ऑप्शन ना ते जरा थोडंसं बोर वाटतं वाचायला, त्याच्यामुळे ते तुम्ही वाचून घ्या, काय होत नाही तुम्ही थोडंसं वाचलं म्हणून. पुढचा प्रश्न, केंद्र राज्य यांच्यातील वैधानिक संबंधाबाबत जोड्या लावा. वैधानिक म्हणजे कायदेशीर, तुम्हाला काय करायचे, जोड्या लावायच्या आहेत. कलम 248, हा सुद्धा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. कलम 248 काय म्हणते, संसदेचे वैधानिक शेषाधिकार. कलम 249 राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील विषयाबाबत कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 256 आणीबाणीच्या काळात राज्यसूचीतील विषयाबाबत कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. आणि 252 संसदेचा अधिकार. दॅट्स इट. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अला 2, बला 1, कला 3, डला 4. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान ओळखा. संसदेने केलेला कोणताही कायदा राज्यक्षेत्राबाहेर अंमलात येऊ शकेल या कारणावरून तो अवैध असल्याचं मानलं जाणार नाही. बरोबर आहे. संसदेला एखाद्या राज्यामध्ये समाविष्ट नसलेल्या अशा भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाकरता कोणत्याही बाबीसंबंधी मग अशी बाब राज्यसूचीत नमूद केलेली असली तरी कायदा करण्याचा अधिकार आहे. हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. दोन्हीच्या दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, संसद राज्यसूचीतील विषयाबाबत कायदा करू शकते. केव्हा कायदा करू शकते संसद? बघा, याच्यातलं एकही विधान बरोबर नाही आहे. राज्यसभेने तसा ठराव मंजूर करावा लागतो तरच संसदेला राज्यसूचीतल्या विषयाबाबत कायदा करता येतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने जर का तो ठराव मंजूर केला तरच संसदेला राज्यसूचीतल्या विषयाबाबत कायदे करण्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न, सरकारी आयोगाबद्दलचा प्रश्न आहे आणि चुकीचं विधान ओळखायचं आहे. आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदल करण्यासाठी अनुकूलता दाखवली होती. हे विधान चुकीचं आहे. बाकीची सगळी विधानं बरोबर आहेत. 356 राष्ट्रपती राजवटीबद्दल अतिशय चांगलं मत त्यांनी व्यक्त केले. राज्यपाल पद संपुष्टात आणावं ही मागणी त्यांनी फेटाळली आणि आयोगाने 3 भाषा सूत्राच्या अंमलबजावणीसाठी अनुकूलता दाखवलेली आहे. म्हणजे तुमची मदर टंग हिंदी आणि इंग्लिश हे त्रिभाषा सूत्र सरकारी आयोग. पुढचा प्रश्न, केंद्र राज्य कायदेविषयक संबंधाबाबत तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. भाग 11 मध्ये हे संबंध आहेत. कलम 249 आताच पाहिले, हा प्रश्न ॲज इट इज रिपीट आहे. ॲज इट इज याचं डायरेक्ट उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 1 अला 4, बला 3, कला 1 आणि डला 2 कलम आहेत. एकदा तुम्ही जोड्या लावून पहा आणि पुढं अजून एक 10 प्रश्न रिपीट आहे. पुढं कुठे गेल तिथं मी तुम्हाला सांगतोच. पुढचा प्रश्न, घटक राज्य आणि केंद्र यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी 1983 मध्ये भारत सरकारने कुठला आयोग नेमला? सरकारी आयोग. 1987 मध्ये यांनी आपला अहवाल सादर केला. हा 3 सदस्य आयोग होता. त्याच्यामध्ये या सरकारी आयोगामध्ये अजून कोण कोण होतं ते लक्षात ठेवा. पहिले जे होते तर ते होते कोण कोण होतं? बी शिवरामन आणि S.R. सेन हे 2 लोक होते आणि एक हे सरकारी हे सेवानिवृत्त न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश असा त्रिसदस्य आयोग 24 मार्च 1983 रोजी केंद्र सरकारनं नेमला. पुढचा प्रश्न, जर संसदेला राज्यसूचीतील बाबीवर केंद्राचा कायदा करावायचा असेल तर किती राज्यांनी तशी संसदेला विनंती करायला पाहिजे? किती राज्यांनी विनंती करायला पाहिजे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किंवा अधिक राज्यांनी. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघा, जोड्या लावायचा आहे. हा सुद्धा प्रश्न रिपीट झाला आहे.
याचं उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, आता वरतीच पाहिलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अ ला 3, अ ला 3, ब ला 4, क ला 1 आणि ड ला 2. पर्याय क्रमांक 4 जे आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, केंद्र राज्य संबंधाबाबतच्या शिफारशीबाबत योग्य जोडी आपल्याला ओळखायची. बघा, योग्य असणारी जोडी आपल्याला ओळखायची. सरकारी आयोग 1983 मध्ये आलेला होता. ओके, अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात, चुकलं असं काही त्यांनी म्हटलं नाही. राजमन्नार समिती 1971 तमिळनाडू सरकारने नियुक्ती केली होती. आरोग्य शिक्षण अभियांत्रिकी न्यायिक अशा अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यात याव्यात, हे सुद्धा नाही, त्यांनी रद्द करावं म्हणून सांगितलं होतं. पंचायोग 2007 अखिल भारतीय सेवा अधिक प्रबळ कराव्यात, नाही, हे चुकलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, योग्य जोडी. तर पर्याय क्रमांक 4 आनंदपूर साहेब ठराव जो आहे तर 1973 मध्ये आला होता. पंजाब सरकारनं शिरोमणी अकाली दलाचं सरकार सत्तेत होतं, त्यांनी याची नियुक्ती केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं केंद्राकडे फक्त संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दळणवळण, चलन इतकेच मर्यादित अधिकार असावेत, या आयोगाने सांगितलं होतं. ही जोडी जी आहे तर ती बरोबर जुळते. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोपं आहे. पुढचा प्रश्न, राज्य सूचीतील विषयासंबंधी केंद्र सरकार विधी नियम करू शकतं. कधी करू शकतं? जर राज्यसभेने 2/3 बहुमताने ठराव जाहीर करून राज्यसूचीतील विषय हा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असेल असं जाहीर केलं तरच संसद राज्यसूचीतील विषयाबाबत कायदे करू शकते. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, राज्यघटनेने राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत संसदेला खालील परिस्थितीमध्ये कायदे करण्याचा अधिकार बहाल केलेला आहे. बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा, लोकसभेचा काही तिथं अर्थ आहे का? नाही. पर्याय क्रमांक 1 अ गेला त्याच्यामुळे 1 गेला. ओके, जर 2 किंवा अधिक राज्याने विधिमंडळाने तसा ठराव मंजूर केला तर बरोबर आहे. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा अंमलात असेल तर बरोबर आहे. जर आंतरराष्ट्रीय तह आणि कराराची अंमलबजावणी करायची असेल तर बरोबर आहे. आणि राज्यसभेने 2/3 बहुमताने तसा ठराव मंजूर केला तर राज्यसूचीतल्या विषयाबाबत संसद कायदा करू शकते. त्याच्यामुळं ब, क आणि ड ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप वेळा रिपीट झाला आहे. याच्यावरती प्रश्न येण्याची अजून एकदा शक्यता आहे, कारण केंद्र राज्य संबंध ही नेहमीच चर्चेचा असणारा विषय असतो. येते का लक्षात? याच्यातली कलम महत्त्वाची नसली तरी तरतुदी महत्त्वाच्या आहेत. केंद्र राज्य संबंध जे कायदेशीर संबंध आहेत राज्यघटनेच्या भाग 11 मध्ये, त्याच्याबद्दलच प्रश्न आलेले आहेत जास्ती करून, त्याच्यामुळं ती लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, समवर्ती सूचीतील विषयाबाबत राज्यांनी मंजूर केलेला कायदा केंद्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो. कधी श्रेष्ठ ठरतो? जर राज्य विधिमंडळाने मंजूर केलेला आणि राष्ट्रपतींनी मान्यता दिलेला कायदा केंद्रीय कायदा म्हणून मंजूर होण्याच्या अगोदरचा असल्यास. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे करू शकतं. कधी कायदे करू शकतं? यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. जर का भारताला किंवा केंद्र सरकारला आंतरराष्ट्रीय करार जर का अंमलात आणायचे असतील तर त्याच्यासाठी कुठल्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. तुम्हाला 2 विधानं दिलेले आहेत, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. सरकारी आयोगाने कलम 356चा क्वचितच वापर करण्याची शिफारस केलेली होती. बरोबर आहे. केंद्रस्थानी जे राजकीय पक्ष सत्ता स्थापन करतात अनुच्छेद 356चा दुरुपयोग करतात, हे सुद्धा बरोबर आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं की मर्यादित वापर करावा. तर पर्याय क्रमांक 1 अ आणि आर दोन्ही, अ आणि र दोन्ही विधानं बरोबर आहेत. आणि र हे अचं योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला किती विधानं दिलेत? 3 विधानं दिलेली आहेत, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक ओळखायचं आहे. केंद्र आणि राज्य यामधील कायदेविषयक संबंध राज्यघटनेच्या भाग 11 मध्ये कलम 245 ते 255 मध्ये सांगण्यात आलेले आहेत. हे विधान ॲब्सल्युटली करेक्ट आहे, नो डाऊट अबाउट दॅट. ऑस्कर गोज टू दिस सेंटेन्स. आणि दुसरी 2 विधानं जे आहेत तर ते ॲब्सल्युटली चुकीचे आहेत. का चुकीचे आहेत ते वाचून घ्या, कारण मी मागाशी तुम्हाला सांगितलेलं आहे केंद्र राज्य वित्तीय संबंध जे आहेत तर ते राज्यघटनेच्या भाग 12 मध्ये कलम 264 ते 293 मध्ये देण्यात आलेले आहेत. हे लक्षात ठेवा. त्यामुळे 2 विधानं चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न,
खालीलपैकी कोणत्या जोड्या बिनचूक आहेत किंवा बरोबर आहेत? 248 कायदा करण्याचा शेषाधिकार बरोबर आहे. 268 केंद्राने लागू केलेले मात्र राज्याने गोळा आणि विनियोजन केलेले शुल्क हे सुद्धा बरोबर आहे. कलम 256 चुकीचं आहे. 258 चुकीचं आहे. ब आणि ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी अचूक उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. केंद्र राज्य संघर्षात राज्यांना वित्तीय स्वायत्तता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरं नाही, म्हणजे काय खोटं आहे आपल्याला ते शोधायचं आहे. बघा, स्वातंत्र्यापासून केंद्र आपलं कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीनं वाढवत आहे की राज्य केंद्रावर पूर्णपणे विसंबून राहतात. हे चुकीचं आहे ना, असं काय करत नाही. केंद्राचे वित्तीय स्रोत लवचिक नाहीत तर ते लवचिक आहेत हे लक्षात ठेवा. ब जे आहे तर ते चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. आपलं संविधान केंद्र आणि राज्यामध्ये फक्त कायदेशीर अधिकारांचीच नाही तर कार्यकारी अधिकारांचीही विभागणी करतं. ओके, हे विधान जे आहे तर ते बरोबर आहे. राष्ट्रपती कोणत्याही वैधानिक मंजुरीशिवाय कोणतेही कार्यकारी कार्य राज्याकडे सोपवू शकतात. हे विधान चुकीचं आहे. भारत सरकारच्या संमतीने राज्याचे राज्यपाल राज्याच्या विषयाचं कार्य केंद्र सरकार किंवा त्याच्या अधिकाऱ्याकडे सोपवू शकतात. हे सुद्धा चुकीचं आहे. ओके, राज्यपाल नाही करू शकत. राज्यसभेला तसा कायदा करावा लागतो किंवा 2 किंवा अधिक राज्यांची तशी त्याला मान्यता असावी लागते. ओके, हे ते लक्षात, हे महत्त्वाचं या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न. केंद्र आणि राज्यामधील संबंधाचं वर्णन मुख्यतः भारतीय राज्यघटनेच्या 11व्या भागात करण्यात आले. कितव्या? 11व्या. पर्याय क्रमांक 1. आणि 12व्या भागात केंद्र राज्य वित्तीय संबंध आहेत. पुढचा प्रश्न. खालील विधान विचारात घ्या आणि त्याच्यापैकी तुम्हाला काय करायचं आहे, विचारात घ्याच म्हटलं यांनी, आणि बरोबर किंवा काय चूक सांगायचं आहे का, तर हा प्रश्न कॅन्सल केला आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. खालीलपैकी सरकारी आयोगाची कोणती शिफारस चुकीची आहे? चुकीची आहे त्यांनी सांगितले. 3 भाषा सूत्राच्या अंमलबजावणीच्या बाजूचे ते होते. बरोबर आहे. अखिल भारतीय सेवा रद्द नाही करणार असं त्यांनी सांगितलं. 2 चुकलं हे. त्यांनी राज्यपाल पद रद्द करण्याची मागणी फेटाळली. बरोबर आहे. ते केंद्राने सामायिक सूचीतील विषयाबाबत कायदा करण्याच्या अगोदर राज्याशी सल्लामसलत करण्याच्या बाजूचे होते. हे सुद्धा बरोबर आहे. दुसरं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. बाकीचे विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर असणारं विधान ओळखा. सरकारी आयोगाची स्थापना 1983 मध्ये 247 शिफारशी केल्या. दोन्हीच्या दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. राज्यपाल पदाबाबत सरकारी आयोगाने कुठल्या शिफारशी सुचवलेल्या होत्या? राज्यपाल पद रद्द केलं जाऊ नये, नव्हत्या म्हटलं त्यांनी, नव्हत्या बरं का. राज्यपाल पद रद्द केलं जाऊ नये बरोबर आहे. राज्यपालाची निवड घटक राज्यांनी दिलेल्या नामसूचीतून केली जाऊ नये, तर हे सुद्धा बरोबर आहे. कार्यरत राजकारणी राज्यपाल म्हणून नेमले जाऊ शकतील, तर ही केलेली नव्हती. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. राजकारणापासून दूर व्यक्तींची नियुक्ती करावी असं सरकारी या आयोगानं सांगितलेलं होतं. जर घटक राज्यात आणि केंद्र पातळीवर भिन्न राजकीय पक्ष सत्तेवर असतील तर राज्यपाल केंद्रातील सत्ताधीश पक्षाचा असू नये, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं विधान जे आहे तर ती शिफारस सरकारी या आयोगाने राज्यपालाच्या बाबतीत केलेली नव्हती. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. उत्तर पूर्व परिषदेबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? नॉर्थ ईस्ट काउन्सिल ही लेटेस्ट काउन्सिल आहे. सध्या भारतात 6 विभागीय परिषदा आहेत. बरोबर. त्याच्यातलं काय करायचं आहे, चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. 1971 मधील भारताच्या उत्तर पूर्व भागाच्या पुनर्रचनेच्या अनुरोधाने त्याची निर्मिती करण्यात आली. बरोबर आहे. 8 ऑगस्ट 1972 त्याची निर्मिती झाली. बरोबर आहे. 2002 मध्ये परिषदेत सिक्कीम समावेश झाला. बरोबर आहे. 7 नाही तो 6 परिषदा आहेत. त्याच्यामुळं 4थं चुकलं आणि तेच आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न. केंद्र राज्य वैधानिक संबंध, ओके, म्हणजेच कायदेशीर संबंधाच्या जोड्या लावायच्यात. याचं डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्हाला, प्रिंट काढल्यानंतर हे तुम्हाला चांगलं पाहता येईल. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अ ला 4, ब ला 3, क ला 2 आणि ड ला 1. 4, 3, 2, 1 असं उलट्या त्याच्या जोड्या लावलेल्या आहेत. पुढचा प्रश्न. खालील विधानाचा विचार करा. तुम्हाला 2 विधानं दिलेत, कारण आणि परिणाम. बघा काय म्हणतायत. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार घटनेने संसदेला दिलेला आहे. बरोबर आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या अंमलबजावणीच्या काळात संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते, हे सुद्धा बरोबर आहे.
दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत, परंतु र हे अचं योग्य स्पष्टीकरण नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा जोड्या लावायच्यात. हे थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झालं, इथं टायपिंग मिस्टेक आहे. इथं तुम्हाला समोर कलमं दिसत आहेत. ओके, ही कलमं आहेत, त्याच्यात तुम्ही जोड्या लावायच्यात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1च. 3 1 4 2 म्हणजे अला 3, बला 1, कला 4 आणि डला 2. पुढचा प्रश्न खालील विधानं विचारात घ्या. 2 विधानं दिले, त्याचं बरोबर विधान शोधायचं आहे. 1983 मध्ये केंद्र सरकारनं केंद्र राज्य संबंधाबाबत RS सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला, बरोबर आहे. 2007 मध्ये पंच आयोग नेमला केंद्र राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी, हेही बरोबर आहे. दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न खालील विधानांचा विचार करा आणि योग्य असणारं विधान आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. आंतरराष्ट्रीय करार आपोआप राष्ट्रीय कायदा बनत नाही, ते अधिनियमाने स्वीकारावे किंवा अंगीकारावे लागतात, बरोबर आहे ना. आणि याच्याबाबत आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी जर का राज्याशी संबंधित असेल तर तिथं राज्याला कुठलाही अधिकार नसतो, तिथं सर्वस्वी अधिकार जो असतो तर तो भारताच्या संसदेला देण्यात आला आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ओके, विधान बरोबर आहे. भारतीय न्यायालये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्वाशी ताळमेळ ठेवतात, परंतु जेव्हा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कायद्यात मतभेद असतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय कायदा मानला जातो, असं काही नाही आहे. त्यावेळेस राष्ट्राचाच कायदा मानला जातो. ब विधान चुकीचं आहे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न राज्याशी संबंधित कर डॅश डॅश आणि डॅश डॅश हे आहेत. राज्याशी संबंधित कर त्यांनी विचारले तर ब आणि क जमीन महसूल, मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि उतारूवरील कर. ओके, हे काय आहेत? राज्याशी संबंधित असणारे कर आहेत. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न किमान डॅश डॅश पाठिंब्याने राज्यसभेने ठराव संमत केल्यास संसद राष्ट्रहिताच्या दृष्टीने राज्यसूचीमधील विषयासंबंधी कायदे करू शकते. कोणत्या? बघा, आता तुम्हाला ह्याचं उत्तरच येत नाही, परंतु उत्तर द्यायचं आहे. कसं द्यायचं तुम्हाला माहीत नाही. 51%, 75% यापैकी नाही. सगळ्यात मोठं काय ते विधान मारून टाका. कधी कधी एखादा प्रश्न जर का तुम्ही सोडणारच असाल, ओके, तुम्ही म्हणणार की चला जाऊ दे सोडूनच टाकू, तर सोडायच्या अगोदर थोडासा विचार करा 1 मिनटं आणि काहीतरी चांगला टुक्का मारा, थोडासा विचार करून लॉजिक लावून. परंतु लॉजिक लावा बरं का, जर बिना लॉजिकचं लावाल तर प्रश्नाचे मार्क्स जातील, 2 मार्क्स जातील. परंतु माझ्याकडे बोंबलं त्याला, असं काही करू नका. जे बरोबर थोडासा अभ्यास करणे मग लॉजिक लावा, लॉजिक लागते. ओके, हे अभ्यासावरून सांगतोय मी, हे जे PYQचं ॲनालिसिस केले त्याच्यावर. पुढचा प्रश्न खालील विधानं विचारात घ्या, बरोबर किंवा चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. कायद्याने अधिकार दिल्याशिवाय कोणत्याही कराची आकारणी केली जाणार नाही, हे बरोबर आहे. कर वसुली कार्यकारी कृतीद्वारे अथवा सभागृहाने केलेल्या ठरावानुसार लादली जाऊ शकते, हे विधान चुकीचं आहे. फक्त अविधान बरोबर आहे. ब विधान जे आहे तर या ठिकाणी चुकीचं आहे. पुढचा प्रश्न केंद्र राज्य प्रशासकीय संबंध कुठं आहेत? भाग 11 मध्ये कुठल्या म्हणजे कुठून कुठपर्यंत प्रशासकीय संबंध 256 ते 263 मध्ये. 263 काय आहे हो? काय? आंतरराज्य परिषद, इंटरस्टेट काउन्सिल. दॅट्स इट. बघा, प्रशासकीय संबंधावरचा प्रश्न आहे. राष्ट्रपतीला कार्यकारी अधिकाराच्या बाबतीत येईल अशा कोणत्याही बाबीसंबंधीची कार्य राज्य शासनाच्या संमतीविना त्या शासनाकडे किंवा त्याच्या अधिकाराकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवता येतील, हे विधान चुकीचं आहे. हे फक्त राज्यसभेची परवानगी, म्हणजे राज्यसभेनं जर का 2/3 सदस्यांच्या मतदानानं तो ठराव मंजूर केला तरच राज्यसूचीतल्या विषयाबाबत संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. आणि 2 किंवा अधिक राज्यांना तशी संसदेकडे मागणी केली तरच, ही गोष्ट लक्षात ठेवा. ब विधान काय म्हणते बघा, एखाद्या राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्याच्या व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबींसंबंधीची कार्य सरकारच्या संमतीने त्या सरकारकडे किंवा त्याच्या अधिकाराकडे सशर्त किंवा बिनशर्त सोपवता येतील. ब विधान मात्र बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 अविधान चुकीचं आहे. ब विधान बरोबर आहे. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न मध्यार्क किंवा आपूचा वापर करून औषधी आणि स्वच्छतागृहाशी संबंधित उत्पादनं बनवणारी कंपनी त्या उत्पादनावरील उत्पादन शुल्क शासनाकडे भरते. कोणाकडे भरते? केंद्र शासनाकडे. पर्याय क्रमांक 3 केंद्र राज्य वित्तीय संबंध राज्यघटनेचा भाग
12मध्ये कलम 264 ते 293मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा संसदेच्या अधिकाराबाबत जोड्या लावाचा प्रश्न आहे, कलमांचा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न केंद्र राज्य कायदेशीर संबंध भाग 11 245 ते 255 त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. डायरेक्ट मी उत्तर सांगतो. या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, केंद्र आणि घटक राज्यांच्या संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या भागामध्ये आहेत? तर भाग 11मध्ये. भाग 11मध्ये काय काय आहे? कायदेशीर संबंध आणि प्रशासकीय संबंध. आणि भाग 12मध्ये जे आहेत तर ते केंद्र राज्य वित्तीय संबंध आहे, ते लक्षात ठेवा. आणि संबंधाचं वर्गीकरण 3च कॅटेगरीत केलं जातं. न्यायिक संबंधाचं वर्गीकरण केलं जात नाही, तसा सुद्धा प्रश्न आलेला होता. ओके, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समिती किंवा आयोगाने केंद्र राज्य संबंधाबाबत शिफारशी केलेल्या आहेत? कुठल्या कुठल्या? तारकुंडे समिती कशाबद्दल आहे याच्याबद्दल आपण एकदा बोललोय. तारकुंडे समिती या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, हे निवडणूक सुधारणाशी संबंधित असणारी समिती आहे. सरकारी आयोग आणि राजमन्नार समिती 1971चा राजमन्नार आयोग आणि 1983चा सरकारी आयोग. बरोबर. हा राजमन्नार समिती जी आहे तर ती तमिळनाडू सरकारने नियुक्त केली होती आणि सरकारी आयोग जो आहे तर हा केंद्र सरकारने नियुक्त केला होता. अ आणि ब ही प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारच्या राज्यांना निर्देश देण्याच्या अधिकारात डॅश डॅश गोष्टींचा समावेश होतो. कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होतो असं त्यांनी विचारले. बघा, लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या दळणवळणाच्या साधनांचा बांधकाम आणि दुरुस्ती, बरोबर आहे. राज्यातील काही लोक वापरत असलेल्या भाषेला मान्यता, बरोबर आहे. राज्यामधील रेल्वे मार्गाचं संरक्षण, बरोबर आहे. मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी आहे, त्याचं काही ते देऊ शकत नाही आहेत, ड चुकलं. आणि न्यायालयसुद्धा त्याच्या अंमलबजावणीसाठी निर्देश देऊ शकत नाही, ते सुद्धा चुकीचं आहे. राज्य सूचीतील विषयावर केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी नाही ते करू शकत. म्हणजे अ, ब आणि क ही 3 विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. आणि शेवटचा प्रश्न, सरकारी आयोग. सरकारी आयोगाने कोणत्या दिवशी आपला अहवाल पंतप्रधान राजीव गांधी यांना सुपूर्द केला? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणाच्या पंतप्रधान पदाच्या काळात सरकारी आयोगाने आपला अहवाल केंद्राला सादर केला? तर राजीव गांधी पंतप्रधान होते त्यावेळेस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 27 ऑक्टोबर 1987 रोजी या सरकारी आयोगाने आपला अहवाल जो आहे तर तो केंद्र सरकारला सादर केलेला आहे आणि राजीव गांधी त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते. ओके, 247 शिफारशी ज्या आहेत तर त्या आयोगाने केलेल्या होत्या. बऱ्याचशा शिफारशी लागू झालेल्या आहेत. काही शिफारशी कायदेशीर संबंधाबद्दल होत्या, काही शिफारशी प्रशासकीय संबंधाबद्दल होत्या, तर काही शिफारशी वित्तीय संबंधाबद्दल सुद्धा असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अशा रीतीनं केंद्र राज्य संबंधाबद्दलचे हे जे काही 50-60 प्रश्न होते तर त्याचं आपण विश्लेषण पाहिलेलं आहे. आता ह्या केंद्र राज्य संबंधाबद्दल काही वादाचे मुद्देसुद्धा आहेत. आता त्या वादाच्या मुद्द्याचं डिवायडेशनसुद्धा त्यांनी प्रशासकीय संबंध, वित्तीय संबंध आणि कायदेशीर संबंध असं केलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही मेन्सचे उत्तरं लिहाल तर त्यावेळेस तुम्हाला त्या प्रश्नांचा अभ्यास करावा लागणार आहे, तर ते व्यवस्थितपणे करून घ्या. अशा रीतीनं केंद्र राज्य संबंधाचं हे जे प्रश्न होते तर ते संपलेले आहेत. आपल्या यूट्यूब चॅनलवरती काही फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर सिरीज उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी VJS E-Study हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. सध्या आम्ही 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत. त्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, टेलिग्राम, यूट्यूब या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि फ्री 1 स्टॉप सोल्युशन असणाऱ्या VJS E-Study या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. लेक्चर आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.